नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील भंगू दे काठिण्य माझे बासी मर्ढेकर या प्रकरणाचा मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. पुढे माझ्या जीवन पर्यटनासाठी तुझ्या स्मरणाच्या ओळखीचे सुकाणू माझ्या हाती दे. तुझे स्मरण माझ्या मनोमनी सतत असू दे आणि माझ्या यशदायी जीवन प्रवासासाठी मनोमनीच्या प्रयत्नांनी माझ्या वृत्तीत शांती नांदो अशी प्रार्थना आहे. ईश्वरी प्रार्थनेतून ईश्वराकडे आपल्या उद्धारासाठी मागणे मागताना त्यांना जाणीव होते की आपणही ईश्वराला काही द्यायला हवे, म्हणून ईश्वराला ते अभिवचन देतात. ईश्वरी दर्शनाच्या लालसेची आणि अभागी लोकांची शपथ घेऊन आपल्या डोळ्याची पापणी जागी ठेवण्याचे, ऐहिक जीवनात सर्वांच्या कल्याणार्थ चित्ताची जागरूकता ठेवण्याचे अभिवचन ते ईश्वराला देतात. अप्रत्यक्षपणे अशा जागरूकतेसाठी ईश्वराकडे ते प्रार्थनाच करतात आणि पुढील 2 कडव्यात ईश्वराकडे आपले अधिक समतोल मागणे चालूच ठेवतात. जीवनात जे जे उणे अधिक वाट्याला येईल ते पाहण्याचे धैर्य दे आणि त्याचबरोबर नम्रता दे. कोणत्याही संकटाला सामोरी जाताना धैर्य दे आणि कोणत्याही यशस्वीनंतर गर्वाने फुशारून न जाता अभिमानापेक्षा नम्रतेचे वागणे दे. तसेच पोलाद तापवल्यानंतर जसे त्याला वाकवून इच्छित आकार देता येतो, तसेच माझ्या बुद्धीला योग्य त्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य त्या दिशेने वळवून दे. योग्य ते ध्येय कोणते व बुद्धीने त्यासाठी काय करावे ते पुढील कडव्यात सांगितले आहे. त्या बुद्धीने इंद्रियाच्या द्वारे जगाच्या आघात प्रत्याघाताचा अनुभव घ्यावा आणि इंद्रियांच्या दृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या अज्ञात अशा अतिंद्रियांसाठी तिने पोळून जावे. ईश्वरी लालसेने तिने तप्त व्हावे. शेवटी मर्ढेकर ज्या ईश्वराची प्रार्थना करतात त्या ईश्वराची श्रेष्ठता आणि जो अनेक मागण्यासाठी प्रार्थना करणारा स्वतःतला कवी यांची तुलना करतात. ईश्वर जीवनासहितच्या कलाकृतीच्या आशयाचा स्वामी आहे आणि मी केवळ शब्दांचे वाहन करणारा भिकारी आहे. माझ्या समाधानी जीवनासाठी आणि माझ्या कलात्मक काव्य निर्मितीसाठी अनंत प्रकारचे मागणे आहे. माझ्या मागण्याला अंत नसतो, सीमा नसते आणि तू तर आशयासहित सर्व देणारा मुरारी आहेस, दातृत्वशाली ईश्वर आहेस. परंतु शेवटी मी काय मागावे आणि तू काय आणि कसे द्यावे याचे उत्तर काय, तर तूच देणारा आणि तूच तर घेणारा अशी ईश्वराबद्दलची जाण आहे. माझ्या लौकिक जीवन प्रवासात आणि माझ्या कलात्मक काव्यनिर्मिती प्रवासात तूच देणारा असल्याने योग्य काय ते तूच देतोस आणि तूच घेणारा असल्याने अयोग्य काय ते तूच माझ्यातून काढून घेतोस. म्हणून मी काय मागावे आणि तू काय व कसे द्यावे हा प्रश्नच उरत नाही. तरी पण माझ्या मागण्याला अंत नसतोच. माझ्या जीवन प्रवासासाठी खूप खूप मागतो आणि माझ्या काव्य प्रवासातील कलात्मक निर्मितीसाठी खूप खूप मागतो. त्यासाठी तुला सर्वस्वाने शरण जावे, तुझ्याशी एकरूप व्हावे, द्वंद्वातीत व्हावे असे कळसाचे विकसन उद्धरण ध्वनित करून ही कविता संपते. कवितेच्या रूपाबद्दल थोडेसे. 1. कवितेची 4 ओळींची 12 कडवी आहेत. त्यामध्ये विश्वकर्मात्याकडे 2 गोष्टींसाठी मागणे केलेले आहे. पहिले मागणे स्वतःच्या व्यक्तिगत उद्धारासाठी, विकासासाठी आणि दुसरे मागणे आपल्या कलात्मक काव्यनिर्मितीसाठी मागितले आहे. ही रचनेची सुसंगत मांडणी सौंदर्यपूर्ण ठरते. पहिल्या व्यक्तिगत उद्धारासाठी आपल्या व्यक्तिमत्वातील कोणते न्यूनत्व, उणेपण, सदोषपण अशा नकारात्मक गोष्टी जाव्यात आणि कोणती सकारात्मक सांस्कृतिक मूल्ये आपल्या व्यक्तिमत्वात यावी असा
विरोधात्मक आविष्कार आहे. काठिन्य, आम्ल, मालिन्य, जिभेचा लोभ, विद्वेष, कार्पण्य अशा व्यक्तिमत्वात दोषपूर्णता येणाऱ्या नको असलेल्या नकारात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या आपल्या व्यक्तिमत्वातून निघून जाव्यात असे विश्वनिर्मात्याकडे मागणे केले आहे. आणि ईश्वरी तपश्चर्येचा बळकट आधार असलेली ईर्ष्या, जीवन पर्यटनासाठी ईश्वरी स्मरणाच्या ओळखीचे सुकाणू, शांततामय वृत्ती, अतींद्रियासाठीचे संस्कार, त्यासाठी बुद्धीला तापवणे, उच्च ध्येयासाठी बुद्धीला तप्त पोलादासारखे वाकवणे, ईश्वराची लालसा, अभागी लोकांबद्दलची आस्था, त्यासाठी डोळ्याची पापणी जागी ठेवण्याची सजगता अशा सकारात्मक गोष्टींची मागणी आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, उद्धारासाठी ईश्वराकडे केली आहे. दुसरी मागणे आपल्या कलात्मक निर्मितीसाठीचे आहे. ईश्वराच्या आवडीचे सूर, स्फूर्ती केंद्रात ईश्वराची कलात्मक बियाणी, भाषा शरीराला द्रौपदीचे सत्व, काव्यात्म भावनेला शास्त्र काट्यांची कसोटी, ईश्वर स्पर्शित शब्दांच्या उच्चाराचे स्वातंत्र्य, ईश्वरी शब्दांचे स्पंदन, ईश्वराकडे असलेला जीवनाशय अशा गोष्टी आपल्या कलात्मक निर्मितीत मागितल्या आहेत. 2. संवादी विरोधी लयकारीची पखरण. मर्ढेकरांच्या समीक्षेत अपेक्षित असलेले संवादी विरोधी समतोल लयाचे भावांकन कविताभर पसरलेले आढळते. काठिन्य जाऊन आम्ल जाऊ दे अशा नकारात्मक संवादी लयानंतर वाणीत ईश्वरी आवडीचे सूर यावेत असे सकारात्मक विरोधी लयकारीचे आवाहन येते. माझ्यातील मालिन्य जाऊन माझ्या स्फूर्ती केंद्रात तुझी बियाणी टाक असे विरोधी लयाचे मागणे येते. जिभेचा लोभ जळू दे, सारा विद्वेष थिजू दे अशा नकारात्मक संवादी लयानंतर माझ्या भाषा शरीराला द्रौपदीचे सत्व लाभू दे अशी सकारात्मक विरोधी लयकारी येते. माझे कार्पण्य जाऊ दे अशा नकारात्मक मागणीनंतर सर्वांना पोटाशी धरू दे असे सकारात्मक भावाचे विरोधी लयांकन येते. आणि लागलीच त्या भावनेला शास्त्र काट्यांची कसोटी येऊ दे अशी संवादी लयाची भर पडते. तसेच तुझ्या स्मृतींना ओळखणारे सुकाणू माझ्या हाती दे आणि वृत्तीत शांती बाणू दे असे संवादी लयाचे भावांकन येते. पुढे आण तुझ्या लालसेची या कडव्यातील 4ही ओळी लागोलाग संवादी लयाचे आंदोलन घेणाऱ्या. पुढे धैर्य दे, नम्रता दे, बुद्धी तप्त पोलादाप्रमाणे वाकू दे असे संवादी लयाचे आवाहन येते. आणि पुढे आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी अशा विरोधी लयातून ईश्वर व स्वतः कवी यांची तुलना येते. अखेरीस शेवटल्या कडव्यातील तूच देणारा आणि तूच घेणारा या विरोधी लयातून ईश्वराचे आदियत्व व्यक्त केले जाते. या सर्व संवादी विरोधी लयकारीतून व्यक्तिमत्वात समतोलपणा यावा असाच प्रत्यय येतो. 3. भावनिक समानता, इमोशनल इक्विव्हॅलन्स. मर्ढेकरी समीक्षेतील भावनिक समानता साधणाऱ्या प्रतिमा या कवितेला आवर्जून काव्यात्मकता देतात. वाणीत येणारे ईश्वराच्या आवडीचे सूर, स्फूर्ती केंद्रात त्वत बियाणी टाकण्याचे आवाहन, ईश्वरी फुफ्फुसाच्या श्वासातून वाहणारा शब्दांचा आकार, भावनेला मागितलेली शास्त्र काट्यांची कसोटी, ईर्षेला मागितलेला ईश्वरी तपश्चर्येचा बळकट आधार, ईर्षेतून नेले जाणारे ईश्वरी स्पंदनाचे शब्द, ईश्वरी स्मृतीचे हाती मागितलेले सुकाणू, तुझ्या लालेची आणि माझ्या डोळियांची आण, जागी ठेवलेली डोळियांची पापणी, तप्त पोलादाप्रमाणे वाकणारी बुद्धी, ईश्वर हा आशयाचा स्वामी आणि मी शब्द वाहणारा भिकारी अशा प्रतिमांतून प्रार्थनापर भावना व्यक्त केल्या आहेत. त्या कवितेला भावनापरतेबरोबरच सौंदर्याचं काव्यात्म रूप देत असतात. 4. व्याकरणिक रचनेचे उल्लंघन, फोरग्राउंडिंग. कवितेच्या नवसमीक्षेमध्ये कवितेच्या भाषेबद्दल सांगताना व्याकरणिक भाषेचे उल्लंघन
हे एक रूपवैशिष्ट्य नोंदवले जाते. व्याकरणिक रचनेची विपरीत वाटेल अशी मोडतोड करीत एक सौंदर्यपर नादबंध असे त्याचे वर्णन करता येईल. प्रस्तुत कवितेमध्ये अशा रचनेची उल्लंघने आढळतात. माझिया अज्ञात स्फूर्तिकेंद्री त्वद्बियाणी टाकी याऐवजी माझिया अज्ञात टाकी स्फूर्तिकेंद्री त्वद्बियाणी. माझ्या ईर्षेस तुझ्या तपाचे खांब बाळगू दे याऐवजी खांब दे ईर्षेस माझ्या बाळगू तुझ्या तपाचे. माझिया हाता त्वस्मृतीचे सुकाणू ओळखू दे याऐवजी त्वस्मृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू. अतींद्रियार्थ आचे तिते आतून पोळू दे याऐवजी पोळू दे आतून तिते या अतींद्रियार्थ आचे. अशी उल्लेखनीय रचनेची उल्लंघने मर्ढेकरांच्या प्रस्तुत कवितेत आढळतात. या व्याकरणिक उल्लंघनामुळे काव्यात्म नादबंध साधल्याचा प्रत्यय येतो. मात्र अर्थनिर्णयनासाठी रसिकाला अधिक विचार करावा लागतो. एकूण व्यक्तिविकासासाठी आणि कलात्मनिर्मितीसाठी केलेली परस्पर दोन संवादी मागणी, संवादी विरोधी लयातून साधलेला समतोलपणा, भावनिक समानतेच्या प्रतिमा आणि व्याकरणिक रचनेचे उल्लंघन अशी प्रस्तुत कवितेची काही रूपवैशिष्ट्ये सांगता येतील. या प्रकरणासाठी संदर्भ घेतलाय मर्ढेकरांची कविता आकलन, आस्वाद आणि चिकित्सा डॉक्टर अक्षय कुमार काळे यांचा. इथे हे प्रकरण संपते. धन्यवाद.